पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील नसरापूर येथून एक संतापजनक घटना समोर आली आहे। 4 वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार करून तिची निर्दयी हत्या करण्यात आल्याने संपूर्ण राज्य हादरलं आहे। या घटनेचा निषेध करत नाशिक जिल्ह्यातील मनमाडमध्ये मोठ्या प्रमाणात आंदोलन छेडण्यात आलं। सकल ब्राह्मण समाजाकडून तीव्र संताप व्यक्त करण्यात आला। प्राथमिक तपासानुसार आरोपीने मुलीला आमिष दाखवून एका एकांत ठिकाणी नेऊन हा गंभीर गुन्हा केला। 65 वर्षीय आरोपी भीमराव कांबळे याच्यावर जलदगती न्यायालयात खटला चालवून त्याला फाशीची शिक्षा द्यावी अशी ठाम मागणी करण्यात येत आहे। मनमाडमधील आंदोलनादरम्यान प्रशासनाला निवेदन देण्यात आलं असून मोठ्या संख्येने महिला आणि समाजबांधव उपस्थित होते। पोलिसांनी आरोपीला अटक केली असून पुढील तपास सुरू आहे। या घटनेनंतर संताप उसळला। ग्रामस्थ रस्त्यावर उतरले। काही ठिकाणी रास्ता रोको तर बाजार बंद करण्यात आला। या आंदोलनाचा परिणाम वाहतुकीवर। पुणे सातारा हायवेवर ट्रॅफिक जाम। प्रशासनाचा पर्यायी मार्गाचा सल्ला। नेत्यांच्या प्रतिक्रिया। सुप्रिया सुळे कठोर शिक्षा द्या। रोहित पवार महिलांच्या सुरक्षेसाठी कडक कायदे गरजेचे। ही घटना केवळ नसरापूरपुरती नाही, महिलांची आणि मुलांची सुरक्षा नेमकी कुठे आहे? तुमचं मत काय? कमेंट्स करा आणि अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा। पुणे जिल्ह्यातली जी घटना आहे ही अतिशय निंदनीय, अतिशय दुःखदायी अशा प्रकारची घटना आहे। 3-3.5 वर्षाच्या चिमुकलीवर 65 वर्षाच्या नराधमानं त्या ठिकाणी अत्याचार केलाय आणि तिचा खून देखील केलेला आहे। आरोपीला अटक झालेली आहे। आरोपीचे अशा प्रकारचे जुने संदर्भ देखील त्या ठिकाणी दिसतायत। एकूणच या घटनेतनं समाजामध्ये मोठा रोष आहे। सगळ्यांनाच या घटनेमुळे त्या मुलीच्या बद्दल, त्यांच्या परिवाराबद्दल प्रचंड हळहळ वाटते। आरोपीला अटक तर केलीच आहे, पण मी आश्वस्त करू इच्छितो की फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये हा संपूर्ण हे प्रकरण आम्ही नेऊ। स्पेशल त्या ठिकाणी फास्ट ट्रॅक कोर्ट तयार करायला आम्ही हायकोर्टाला विनंती करू। स्पेशल पब्लिक प्रॉसिक्युटर देऊन कमीत कमी वेळात या नराधमाला मृत्यूदंडाची शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी कोर्टापुढे आम्ही करणार आहोत।